नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एन्युरेसिस. ठीक आहे. तर हा प्रश्न आहे ना, हा चाइल्ड हेड नर्सिंगमध्ये पण आहे. ठीक आहे, विचारला जातो एन्युरेसिस जो मुलांना विचारला. आणि GNM सेकंड म्हणजे दोन्ही ANM आणि GNM सेकंड इयर स्टुडंटनाही विचारला जातो. प्लस GNM सेकंड इयर स्टुडंटमध्ये मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये पण मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक हेल्थ नर्सिंगमध्ये पण हा विचारला गेलेला प्रश्न आहे 5 मार्काला. तर दोन्ही टॉपिक आहे, चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये पण आहे आणि मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये पण हा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर आपण बघूया बिछाना ओला करणे, बेड वेटिंग, एन्युरेसिस. तर आपण याची व्याख्या बघूया. बिछाना ओला करणे यालाच एन्युरेसिस असे म्हणतात. म्हणजे सर्वसाधारणपणे वयाच्या 3 वर्षापर्यंत मूत्रविसर्जनावरती नियंत्रण येते. वयाच्या 4 वर्षापर्यंत पूर्णतः नियंत्रण येते. दिवसा 4 वर्षानंतर व रात्री 6 वर्षानंतर देखील मूल बिछाना ओला करत असेल तर त्याला एन्युरेसिस असे म्हणतात. बिछाना ओला करणे यालाच एन्युरेसिस असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वयाच्या 3 वर्षापर्यंत मूत्रविसर्जनावर नियंत्रण येते. ओके. वयाच्या 4 वर्षापर्यंत पूर्णतः नियंत्रण येते. दिवसा 4 वर्षानंतर, दिवसाच्या 4 वर्षानंतर व रात्री 6 वर्षानंतर देखील मूल बिछाना ओला करत असेल तर त्यास एन्युरेसिस असे म्हणतात. तर त्याचे प्रकार आहेत. एन्युरेसिसचे 2 प्रकार आहेत, द प्रायमरी टाईप आणि द एक्वायर्ड टाईप. ठीक आहे. तर रात्री बिछानात लघवी होणे यास नॉक्टर्नल एन्युरेसिस असे म्हणतात व दिवसा अनैच्छिकपणे लघवी होते यास डायुरनल एन्युरेसिस असे म्हणतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, कधी फिलिंग द ब्लँक्स पण विचारू शकतात. रात्री बिछानात लघवी होते यास नॉक्टर्नल एन्युरेसिस म्हणतात व दिवसा अनैच्छिकपणे लघवी होते यास डायुरनल एन्युरेसिस म्हणतात. तर आता आपण ह्याचं द प्रायमरी टाईप बघूया पहिलं. तर सर्वसाधारणपणे वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत मूत्राशयातील नियंत्रण येते, परंतु काही कारणांमध्ये ज्या मुलांमध्ये हे नियंत्रण योग्य वयात होत नाही त्यास प्रायमरी टाईपचे एन्युरेसिस म्हणतात. यामध्ये त्यांच्या मज्जासंस्थेचा अजून पूर्ण विकास झालेला नसतो. ठीक आहे. म्हणजे सर्वसाधारण 3ऱ्या वर्षापर्यंत मूत्राशयावर नियंत्रण येते, परंतु काही कारणाने ज्या मुलांमध्ये हे नियंत्रण योग्य वयात येत नाही त्यास प्रायमरी टाईपचा एन्युरेसिस असे म्हणतात. त्यामध्ये त्यांच्या मज्जासंस्थेचा अजून पूर्ण विकास झालेला नसतो. ठीक आहे. तर एक्वायर्ड टाईपमध्ये काय होतं, तर मुलाला योग्य वयात ब्लॅडर कंट्रोल आलेला असतो, परंतु त्याला अनैच्छिकपणे लघवीस होत असते. म्हणजे मुलाला ब्लॅडर कंट्रोल येतो पण अनैच्छिकपणे लघवीस होत असते. ही समस्या वयाच्या 5 ते 8 या वयोगटात आढळून येते व त्यांची सुरुवात एखाद्या भावनिक ताणाशी संबंधित असते किंवा घटनात्मक असते. उदाहरणार्थ एखाद्या शस्त्रक्रियेनंतर, नवीन भावंडांच्या जन्मानंतर, आवडत्या व्यक्तीच्या दुराव्यामुळे. ठीक आहे. हे तर एक्वायर्ड टाईप मध्ये आहे. तर याची कारणे बघूया. तर याची कारणे आहेत, अनुवंशिकता आहे, जंतुसंसर्ग आहे, मतिमंदत्व आहे, मज्जारज्जूमधील दोष आहे, मानसिक आजार आहे, रात्रीच्या वेळी अपुरा असणारा अँटीडायुरेटिक हार्मोन आहे. ठीक आहे. परिस्थितीजन्य घटक, मुलांचे कुटुंबाशी असलेले संबंध, मुलांबद्दलचा दृष्टिकोन. जर घरातील वातावरण आनंदी नसेल, घरामध्ये सतत भांडणे, कटकटी असेल तर मुलाला असुरक्षित वाटते व ही समस्या निर्माण होते. सामाजिक दर्जा कमी असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्ये या समस्येचे प्रमाण अधिक असते. म्हणजे सामाजिक समस्या ज्या घरांमध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये या समस्येचे प्रमाण जास्त असते. म्हणजे अनुवंशिकता, जंतुसंसर्ग, मतिमंदत्व, मज्जारज्जूमधील दोष, मानसिक आजार, रात्रीच्या वेळी अपुरास्ता होणारा अँटीडायुरेटिक हार्मोन आणि परिस्थितीजन्य घटक. ठीक आहे. त्याच्यानंतर काळजी व उपचार आपण काय करायचे, तर बाळाची जन्मावेळची माहिती व बाळाच्या आईची मेडिकल हिस्ट्री, पूर्वी केलेल्या औषध उपचारांची माहिती, अनुवंशिकता कारण शोधून काढण्यासाठी आवश्यक माहिती घ्यावी, जंतुसंसर्ग निदानासाठी सर्व तपासण्या कराव्या आणि सायकोथेरपी, ब्लॅडर ट्रेनिंग, ड्रग ट्रीटमेंट हे उपचार आहे त्याच्यावरती. सायकोथेरपीमध्ये काय होतं, तर अशा मुलांच्या पालकांना आधार व आत्मविश्वास द्यावा. मुलांना बक्षीस देण्याची पद्धत ठेवावी. यामध्ये मुलाला ज्या दिवशी तो रात्री बिछान्यात लघवी करणार नाही त्या दिवशी कॅलेंडरवर अशी खूण करण्यास सांगावी किंवा डायरेक्ट लिहून ठेवण्यास सांगायचं आहे व महिन्यामध्ये जितके वेळा त्याने लघवी केली नाही तितके त्याला बक्षीस म्हणून काहीतरी वस्तू द्यावी. त्याचं कौतुक करायला पाहिजे, शाबासकी द्यावी. मुलाला बेड वेटिंगसाठी रागवू नये, मारू नये, शिक्षा करू नये, टोचून बोलू नये किंवा त्याच्यावर टीकाही करू नये, कारण त्यांच्यातील टेन्शन वाढून समस्या अधिकच वाढत जाते.
दुसरं आहे ब्लॅडर ट्रेनिंग. ब्लॅडर ट्रेनिंगमध्ये आपण काय करायचं आहे, ते बाळ किती तास कोरडे राहते व किती तासाने बिछाना ओला करते हे पाहून त्याआधीचा गजर लावायचा आहे, अलार्म लावायचा आहे. त्यावेळेस मुलाला पूर्ण जागे करून बाथरूममध्ये लघवी करण्यास सांगायचं आहे. ठीक आहे. मुलाला संध्याकाळी 5 नंतर जे पाणी आहे, द्रव पदार्थ असतात लिक्विड, ते कमी द्यायचं आहे. बालकाने झोपायला जाण्यापूर्वी सक्तीने मुलाला उठवून लघवी करण्यास घेऊन जायचं. ही पालकांची ही आहे, काळजी घ्यायची पालकांनी. लघवी करण्यापूर्वी मुलाला पूर्ण जागे करावे. जर मोठे मूल असेल तर रात्री 10च्या दरम्यान व सकाळी घड्याळाचा गजर लावून उठवायचा आहे व लघवी करण्यास लावायची आहे. दिवसा मुलाला शाळेच्या सुट्टीच्या दिवशी ट्रेनिंग द्यावी. मुलाला ठराविक वेळेला म्हणजे दर 1 तासाने लघवी करण्यास बाळाला सांगायचं आहे. हळूहळू 2 वेळेमधील काल प्रत्येक दिवशी 15 मिनिटांनी वाढवत जावं. म्हणजे सुरुवातीला 1 तासाने सुरुवात करायची आहे. ठीक आहे. म्हणजे तासाने 15 मिनिटांनी वाढवायचं. सुरुवातीला 1 तासाने, दुसरे वेळेस म्हणजे 1 तासाने, अर्ध्या तासाने, 1.5 तासाने लघवी करण्यास सांगायची आहे. अशा रीतीने जर मूल 3 तास लघवी करण्याची थांबवू शकला की त्याला रात्रीचाही कंट्रोल येऊ शकतो. म्हणजे 15 मिनटं, अर्धा तास, 1.5 तास, 1 तास असं करून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रग ट्रीटमेंटमध्ये काय करतात, तर अँटीकोलिनजेनिक जे औषधं असतात ते देतात. बेलाडोना, प्रोथॅमिन, ब्रोमाइड ह्या औषधांचा वापर करतात. जी मुले गाढ झोपतात त्यांना ॲफिटामाइन देतात आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेस उदाहरणार्थ इमिप्राइम हे नॉक्टरल युनिव्हर्सिटीमध्ये देतात. अँटीडिप्रेसंट पण देतात. उदाहरणार्थ इमिप्रामाइन हे नॉक्टरल एन्युरिसिसमध्ये दिलं जातं. ठीक आहे. तर ड्रग ट्रीटमेंट अशा प्रकारची होते. तर हा प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये पण आहे. आणि चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये थोडासा अजून हे असणार आहे. तर आपण हा म्हणजे आपली मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये GNM सेकंड इयरवाल्यांना विचारला गेलेला प्रश्न आहे. तर त्याचं हे आन्सर आहे. चाइल्ड हेल्थमध्ये पण हा विचारला जाऊ शकतो तो प्रश्न आहे. तर ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.